9 दिवसांपासून फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। पुण्यामधून पसार झालेला निलेश चव्हाण थेट नेपाळमध्ये सापडला आणि त्याच्या अटकेनंतर वैष्णवीसोबत नेमकं काय घडलं, तिने आत्महत्या केली की मग तिचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलाय, याचा खुलासा होऊ शकतो। पाहूया। 21 मे पासून फरार झालेल्या निलेश चव्हाणला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या। 6 ते 7 पोलिसांची पथकं निलेश चव्हाणच्या मागावर होती। वैष्णवीच्या कुटुंबियांनीच पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे निलेश चव्हाण फरार झाल्याचा आरोप केला होता। त्यावरून टीका होऊ लागल्यानंतर पोलिसांनी निलेशची शोध मोहीम वाढवली आणि अखेर पुण्यातून 9 दिवसांआधी फरार झालेल्या निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून अटक केली आहे। पोलिसांना चकवा देत निलेश चव्हाण पुण्यातून दिल्लीला कारने गेला। तिथून एका ट्रॅव्हल्सनं त्यानं उत्तर प्रदेशातलं गोरखपूर शहर गाठलं। त्यानंतर गोरखपूरहून नेपाळच्या भैरवा जिल्ह्यात त्यानं तळ ठोकला होता। तिथल्याच एका लॉजमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या। निलेश चव्हाण हा आरोपी हगवणे कुटुंबियाचा निकटवर्ती आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं 9 महिन्याचं बाळ लपवणं, बाळाला घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या कुटुंबियांना बंदुकीनं धमकावणं, स्वतःच्या पत्नीसोबत शारीरिक संबंधाचे छुप्या कॅमेऱ्यानं व्हिडिओ करणं, मैत्रीण करिश्मा हगवणेच्या साथीनं वैष्णवीला त्रास देणं, वैष्णवीच्या मृत्यूनंतर आरोपी लता हगवणे, करिश्मा हगवणेचे मोबाईल गायब करणं असे अनेक आरोप निलेश चव्हाणवर आहेत। निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला पेड्या या पडणारच होत्या। भारताच्या बॉर्डरवर पेड्या ठोकण्यात आल्या, परंतु मी या आधीही सांगितलं होतं, राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा यांनी सांगितलेलं, हगवणे कुटुंबाला कोणताही राजकीय पाठबळ नाही। तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, हा निलेश चव्हाण याला सह आरोपी करायला हवं। मला असं वाटतं की ह्या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच आणि या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी। या प्रकरणामध्ये आपण जर पाहत असाल तर पोलिसांनी पहिल्या दिवसापासून गुन्हा नोंद करत कारवाई केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये ज्यांनी आरोपीला मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे। त्याच्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांचा फोकस हा आपल्याला वैष्णवीला न्याय देणं आणि वैष्णवीच्या परिवारासोबत म्हणजे माहेरच्या लोकांसोबत उभं राहणं ही आपली भूमिका आहे। मला खात्री आहे या आरोपींवरती कठोर कारवाई होईल, जेणेकरून पुन्हा महाराष्ट्रात कधी वैष्णवी घडणार नाही। दरम्यान या प्रकरणात आरोपी हगवणेचे मामा जालिंदर सुपेकरांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत। चुकीचा पत्ता दाखवून आरोपी शशांक हगवणे आणि सुशील हगवणेवर बंदूक परवाना मिळवल्याचा गुन्हा दाखल झालाय। त्यावेळी पुणे ग्रामीण पोलिसांनी बंदूक परवाना द्यायला नकार दिला होता। मात्र तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि हगवणेंचे मामा जालिंदर सुपेकरांच्या स्वाक्षरीनं हगवणे बंधूंना बंदूक मिळाल्याचा आरोप होतोय। यावर शस्त्र परवाना देण्याचे अधिकार पोलीस आयुक्तांना असतात। गैरसमजातून प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांमुळे मानसिक त्रास होतोय। विनाकारण सुरू असलेली आपली बदनामी थांबवावी असं स्पष्टीकरण सुपेकरांनी दिलंय। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।